नमस्कार, मी विजया. तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. चला आज बनवूया जेवणाची आणि तोंडाची चव वाढवणारं चमचमीत असं हिरव्या मिरचीचं लोणचं, जे अगदी झटपट आणि चविष्ट बनतं. हे लोणचं बनवायला खूप सोपं आहे आणि काही मिनिटातच तयार होतं. भाकरी, पोळी, पराठा किंवा वरण भातासोबत याची चव अप्रतिम लागते. इथे मी साधारण 125 ग्रॅम इतक्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. या मी स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेल्या आहेत. इथे मी या कमी तिखट मिरच्यांचा वापर केलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट किंवा कमी तिखट मिरच्यांचा वापर करू शकता. तसेच मसाल्यासाठी 2 चमचे जिरे, 1 गड्डी लसूण, मोठा लिंबू, हिंग, हळद आणि मीठ घेतलेलं आहे. लिंबू लहान असतील तर 2 ते 3 घेतले तरी चालतील. आता मसाला तयार करूया. यासाठी पहिल्यांदा जिरे जाडसर वाटून घ्यायचे आहे. त्यानंतर त्यातच लसूण घालून मोठा मोठा ठेचून घ्यायचा आहे. आता आपला मसाला तयार आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा कढई गरम करून त्यामध्ये मिरच्या भाजून घेऊया. यामध्ये थोडं तेल घालून मिरच्या चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत. आता इथे आपल्या मिरच्या चांगल्या भाजून झालेल्या आहेत. आता यामध्ये आपण ठेचलेला लसूण घालूया आणि गॅस बंद करूया. आता हा लसूण आपण यामध्ये चांगला मिक्स करून घेऊया. आता यामध्ये आपण जाडसर वाटलेली जिरेपूड घालूया. तसेच यामध्ये हिंग व हळदपूड घालूया. तसेच आता यामध्ये 1 चमचा मीठ घालूया आणि हे सर्व छान मिक्स करून घेऊया. आता हा मसाला मिरच्यांना पूर्णपणे छान लागलेला आहे. आता यामध्ये आपण लिंबू पिळून घेऊया. लिंबाच्या रसामुळे आणि लसूण जिऱ्याच्या स्वादामुळे या लोणच्याला अतिशय छान चव येते. विशेष म्हणजे यासाठी जास्त वेळही लागत नाही आणि घरच्या घरी अगदी सहज बनते. आता तयार झाले आहे आपले झणझणीत आणि चटकदार हिरव्या मिरचीचे लोणचे. हे लोणचे लगेच खाता येते. तर थोडा वेळ मुरू दिलं तर चव आणखी छान लागते. हे लोणचे फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही काही दिवस वापरू शकता. जेवणात थोडंसं लोणचं असलं की जेवणाची चवच वाढते. तुम्हाला ही सोपी आणि झटपट रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि विजया क्रिएशन्सला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया आणि सूचना कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका स्वादिष्ट रेसिपी सोबत. धन्यवाद.